काय चाललंय रे? अजून देवाला निवेद दावायचं तुझं काय चाललंय? अगं मम्मी अगं हळू धरते. अगं मम्मी अगं मास्तरांनी सांगितले आम्हाला शाळेत की लहान मुलं आहेत ना ही देवच असतात म्हणून. पण तू राक्षस आहेस राक्षस. अजिबात घ्यायचं नाही सांगून ठेवते. थांब जरा तू तसं ऐकायचं नाही. दिव्या मॅडम नमस्कार. बसा की चहा ठेवते तुमच्यासाठी. नाही नको. मम्मी कशी दिसते मी? मला काय विचारती? डॉक्टरांनाच विचार. अव कशी दिसते? छान सुंदर दिसतेस. बरं झालं तुम्ही मला ब्युटिफुल नाही म्हणाले, नाही तर का? अगं खरंच ब्युटिफुल दिसतेस. खूप स्टनिंग दिसतेस तू. काहीच कळलं नाही. थँक्यू. या साडीला कोणती साडी म्हणतात? नऊवारी. मॅडम तुम्ही बी नेसा की नऊवारी, लय भारी दिसाल तुम्ही बी. नाही ऍक्च्युली माझ्याकडे ही साडी नाहीये. यांच्याकडे असेल ना. ते नाही थोडीच म्हणणार. काय डिंपल देशील ना त्यांना एखादी नवीन साडी? वय देते की. मॅडम आमच्या आजीकडे नवीन नऊवारी आहे आणि ती तुम्हाला नेसवल पण. चला. वय वय आणि नेसात साडी बर का. सणवार असल्यासारखं वाटतंय बघा साडी नेसली की. आणि मी आता म्हणते तुम्ही तर देसाच. तुम्हाला लई शोभन दिसेल बघा. जावा जावा. आजी कोण आलंय बघितलं का? आता मला काय दिसतंय होय? कोण आले? अगं दिव्या मॅडम आल्यात. हकुबाई होय? कशा आहात तुम्ही आजी? मी मस्त बरी आहे बघ. बरं आजी तुझ्याकडे ती भारीतली नऊवारी आहे ना, ती ह्यांना नेसव की. त्यांना बी नऊवारी नेसायची आहे. होय? अगं लगेचच नेसावते बघ मी साडी. बरं डिंपे ते पेटीतली तेवढी साडी अंग चांगली येते नवी. ए आजी मला ना फोटो काढायचा. मी आते. पोरगी तर आहे ना एक काम ऐकत नाही. सारखं ते मोबाईल आणि फोटो काढायचा, मोबाईल आणि फोटो काढायचा. थांबा पोरी मी आणते तुला चांगली साडी बघून पेटीत ना. हा थांब. हाजी किती छान नेसवली तुम्ही साडी. तुम्हाला दिसत नाही पण तरी कसं जमतं तुम्हाला हे? हा मग मी काय आज साडी नेसावती होय? अगं गावातल्या पोरीला कुठल्या बी लग्नासाठी पाहुणं बघायला आलं ना की पहिली साडी मीच नेसावते. आणि तुला एक बी पोरगी अशी घावायची नाही की ह्या सरूनी तिला साडी नेसावली नाही म्हणून. कोण आलं रे इकडं? का साडी नेसलेली बाई कधी बघितली नाही का काय? तुझ्या किरडीचा मोडला बांब, तुझ्या पालखीचा निघाला धूर. ती काठी कुठे आहे का ती? काठी कशाला? मीच आहे इथे. अगं तू किती छान साडी नेसवली तुम्ही. थँक्यू आजी.
हा 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 वड वड आणि पाड होळी खाली काय लागा तुला बोलून फायदा आहे कशी वाटते होळी का आपला विषय झाड आहे बरे आहे का नाही दादा कसं झाली हा मस्त. म्हातारे कशी दिसते? आम्ही मस्त हिरोईनच एकदम. अगं तू नाही ग, होळी होळी. मुडदे मला काय दिसतंय वय रे? अगं म्हातारे अशी होळी सजवली का नाही तू जर बघितलं असतं का नाही तुझं डोळच फुटलं असतं बघ. हा तुझा मुडदा बशिवला तुझा, तुझी किरडी उचलली तुला. होळी आज म्हणून गप बसली ना तर तुझ्याकडे बघितलंच असतं बघ चांगलं. अगं आई आता तरी गबस की. घे ग बांधून. ए दाताळा अरे इकडे होळी आहे तिकडे कुठे थोबाड करतोयस हा अरे अरे नाम्या लगा दीपे मॅडम बघ की साडीत कसली भारी दिसते. हा, ते आहे पण होळी कधी पेटवणार आहे? अरे सगळे आली की पेटू तुला काय काय. डॉक्टर मी कशी दिसते? सुंदर दिसतंय पण काहीतरी कमी आहे. काय? तुमच्या चेहऱ्यावरचा स्माइल. ए पेटू म्हटले की होळी काय तुला काय लागले रे? पेटू म्हटल्यात ना आत्ताच मॅडम आल्यात सगळे आले पेटू. रवीने लय म्हणजे लयच भारी दिसतेस बघ. एवढी कधीच घरी दिसली नव्हतीस. अरे झटका. जावा तिकडं तुमचं आपलं काहीतरीच. खरं लय भारी दिसतेस. गप्पा आता. खरंच म्हणते तर हो समजे ऐकते ती. ऐकतो की बायकोच माझ्या लग्नाची. अहो करायची का सुरुवात? डिंपल जा डॉक्टरांसंग पूजा करून घे. वय आव पूजा करायला चला की. पूजेला जाऊन येतो. देवा इडा पिडा जाऊ दे आणि मला लवकर हिरोईन होऊ दे.
इडा पिढा टळू दे आणि पुढच्या वर्षी पाया पडायला छोटा बाजा असू दे. ग बसा आणि पूजा करून घ्या. वय वय. हाय चल पूजा करून घे. आणि माझी काठी बघितलीस का कुठे आहे ती? मी नाही बघितली असेल कुठेतरी. आणि मंगल अगं माझी काठी बघितलीस का? मला नाही माहित बाया. आत्या आधी पूजा करून घ्या की समधी खोळाबल्या ती. अरे सोड मला. अगं नको ग काठी नाही ना. चल. ए म्हातारे थांब, आता होळीत जाशील. अरे मोड द्या, तुझी बायको पळून गेली ती नाही दिसलं आणि मला थांबवतेस वय. आता होळी म्हणून ग बसते, नाही ना तुझी तिरडी चांगली. आई आई ग बस दर्शन घे तू. हा चल सोन्या पाय पडून घे बा. मॅडम तुम्ही पण घ्या की पूजा करून. आली आली. हा बस. हळदी कुंकू व्हायचं. पहिली हळद हा वा आणि लावून घ्या आता 2 भुयाच्या मध्ये. हा दिवा वावळा. आव या की. इधर घेते घेते. ब्युटिफुल. ना म्या तुला मगापासून लय घाई झालते ना. ये की घेऊन. डॉक्टर ओ डॉक्टर या की असं पुढे. मी नाही तर काय अहो तुमच्यासारखा देव माणूस आम्हाला शोधून सापडेल का होळीच्या मुहूर्ताला? काय म्हणेल बहिणी? वय वय. आलो. टोन्या मायरा या की इकडं.
अरे होळी रे होळी, अरे होळी रे होळी, अरे होळी रे होळी. होळीला निवड देतो. ए होळी माता, ज्याने वाईट मंगळ पाप केलंय ना त्याला चांगलं वडून घे आणि त्याची पराक रांगोळी कर. हळू हळू हळू, इकडे इकडे. हा घे बरं, घे बरं. हाण. वाढला लागा. आत्या चला की आता जेवायला बसूया. चला आत्या. अरे टोन्या, माझी काठी कुठे बघितलीस करा? होय. अरे मग दे की आणून. अयो, आता होळीत कुठं कुठे टाकू मी? मोजी, अरे काय केलंस? अगं आज मी काय बी नाही केलं. अगं झालं काय माहितीये का, ते होळीत आहे का नाही मध्ये दांडकच नव्हतं लावायला. मग काय करणार म्हणून तुझी काठी देऊन टाकली. मला काय वाटतंय माहितीये का, ते मध्ये लटकतंय ना तीच बहुतेक काठी. तुझी किरडी तुझी आत्या, चला की मी बघून देते तुम्हाला नंतर. चला चला, आता दाखवतेस. उशीर होतोय. चला जरा चांगला. चला समधी जेवायला चला. सोन्या, हा चला मायराला घेऊन ये र. आलो. डॉक्टर चला. डॉक्टर, थँक्यू सो मच. कशाबद्दल? आज तुमच्यामुळे मी माझी नेगेटिव्हिटी या होळीमध्ये जाळू शकले. मी खरं सांगू का, मला खरंच खूप छान वाटतंय, खूप पॉझिटिव्ह फील होत आहे. डॉक्टर, आज मी नवीन सुरुवात करण्याचा डिसिजन घेतलाय. माझ्या करिअरवर ज्याने डाग लावलाय ना, त्याला मी लवकरच अरेस्ट करेन. त्याला कायमचा जेलमध्ये टाकणार. You okay?